लय भारी ऑफिशियल आणि चिमणी पाखरं टीम कुडाळ आयोजित डान्सिंग सुपरस्टार 2026चं आयोजन करण्यात आलं आहे। नुकतंच ऑडिशन या ठिकाणी पार पडलं आहे। ऑडिशन तर भारीच होतं, यावरून स्पर्धा लय भारी असणार आहे आताच कळतंय। स्वतः रवी कुडाळकर सर आयोजक आपल्यासोबत आहेत। रवी सर, आतापर्यंत आपण अनेक जलवे पाहिले, अनेक अप्सरा पाहिल्या, अनेक तारका पाहिल्या। डान्सिंग सुपरस्टार 2026 नेमकं काय असणार आहे? डान्सिंग सुपरस्टार ही एक भव्य नृत्य स्पर्धा आहे जी भारतासाठी पूर्ण आम्ही ठेवली आहे आणि भारतातील वेगवेगळ्या राज्यातून स्पर्धक इथे येणार आहेत आणि त्याचं आयोजन कोकण लय भारी ऑफिशियल यूट्यूब चॅनल आणि चिमणी पाखरं टीम कुडाळ यांनी केलं आहे। सो मला असं वाटतं खूप छान ऑडिशन होतं आहे आणि बऱ्याच वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी स्पर्धक येत आहेत। त्यानंतर नेक्स्ट ऑडिशन हे मुंबईला होणार आहे, पुण्याला होणार आहे, अजून पण काही मोठ्या शहरांमध्ये होणार आहे आणि परीक्षक जे मुख्य आहेत फिनालेसाठी ते आपले आशिष पाटील सर आहेत। सो खूप मजा येणार आहे, ज्याचं बक्षीस 50,000 आहे, पहिलं, दुसरं 25,000 आहे आणि अजूनही काही बक्षिसं आहेत। सो खूप मजा येणार आहे आणि हे सगळं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणार आहे, याची फिनाले हे महत्त्वाचं। बरं, स्पर्धक नेमके कुठून कुठून आले होते आज आणि किती स्पर्धक सहभागी झाले होते? जस्ट आता म्हणजे ऑडिशन सुरू आहे। आत्ता 54 स्पर्धकांनी एंट्री दिली आहेत, अजूनही एंट्र्या वाढत आहेत। ऑनलाईन 25 स्पर्धकांनी एंट्रीज दिली आहेत, त्यांनी ऑलरेडी आपलं ऑडिशन दिलं आहे आणि भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून, जसं की नागपूरमधून ऑडिशन आलं आहे, अकोलामधून आलं आहे, अहिल्यानगरमधून आलं आहे, नाशिकमधून आलं आहे, त्याच्यानंतर मुंबईमधून आले आहेत, पुण्यामधून आले आहेत, कोल्हापूरमधून आले आहेत, गोवामधून आले आहेत। म्हणजे मी सांगताना थक्केन, एवढ्या ठिकाणावर आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आणि स्पेशली सिंधुदुर्गमधून खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे की सिंधुदुर्गमधून खूप कंटेस्टंट आलेत, हे खूप महत्त्वाचं आहे। जर निखिल कुडाळकर आपला स्वतः डान्स टीचर आहे, तो देखील स्पर्धेत सहभागी झालाय, काय सांगाल? जसं निखिल आहे, जो स्वतः कोरिओग्राफर आहे, त्याने कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला। असे जिल्ह्यातील अजून काही कोरिओग्राफर्स आहेत, त्यानेसुद्धा पार्टिसिपेट केलं आहे। काही महिला आहेत, त्यांनी पार्टिसिपेट केलं आहे, काही लहान मुलं आहेत, त्यानेसुद्धा पार्टिसिपेट केलं आहे। सो सगळ्यांचा मिळणारा एक छान अनुभव आम्हाला येतो आहे की सगळेजण छान आम्हाला म्हणजे खूप छान रिस्पॉन्स देत आहेत त्या गोष्टीचा आणि सो आपण पण आपलं चॅनल सिंधू दर्पण यांनी हे सगळ्यांपर्यंत आपण पोचवलं आहात। आमचे काही मित्रपरिवार आहेत, काही आमची म्हणजे क्लासमध्ये असणारी जी मुलं आहेत जी आमच्याकडे शिकायला येतात, सो त्यांनीसुद्धा खूप छान प्रकारे पब्लिसिटी केली, सगळ्या पत्रकारांनी छान पब्लिसिटी केली। सो त्यांचे विशेष आभार। जे चांगल्या पद्धतीने डान्स या स्पर्धेत करणार आहेत त्यांना एक नवीन संधी चालून आली आहे, नेमकी काय संधी आहे? संधी अशी आहे की आत्ता कोकण ऑफिशियल जे आहे, ज्याच्यामध्ये प्रशांत नटकी सर, ज्यांनी 101 दर्जेदार गाणी आपल्या नृत्य इंडस्ट्रीला दिली आहेत, ज्यांच्यामुळे अनेक कलाकार पुढे येत आहेत। सो त्यांच्यासोबत आम्ही एक नवीन प्रोजेक्ट करतो आहे। आशिष पाटील सरांसोबत एक नवीन प्रोजेक्ट आहे। ऑलरेडी आशिष पाटील सर आमच्या पाठीशी कायमच आहेत, देवाची कृपा आहे, हे सगळे आमच्या पाठीशी आहेत। तर यांच्यामार्फत काही नवीन कलाकारांना तुम्ही जरी विनिंग नाही झालं किंवा विनर नाही झाला तरी तुम्हाला अजून नवीन नवीन चान्स मिळण्याची संधी आहेत, जसं की अल्बम आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, मोठे शोज आहेत, मग याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच संधी मिळू शकते। सर, आता ऑडिशन पाहिली, फायनल स्पर्धा कधी होणार आहे? मोह आवरत नाही या स्पर्धा बघण्याचा, नेमकी कधी फायनल स्पर्धा होणार? आता जसं की आज ऑडिशन झालं कुडाळमध्ये सिंधुदुर्गसाठी, सो पुढच्या महिन्यात मुंबई पुण्यामध्ये आहे, मग असाच हा टप्पा पुढे पुढे जात राहील आणि आपली सेमीफायनल आहे ती नोव्हेंबरला आहे आणि फायनल डिसेंबरला आहे। सेमीफायनल इंडोर होईल, कारण थोडंसं आपल्याकडे पावसाचं वातावरण असतं नोव्हेंबरपर्यंत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। सो डिसेंबरमध्ये ओपन मैदानावरती, मोकळ्या मैदानावरती याची फायनल होईल, जी बघायला भरपूर मजा येईल। अगदी सेलिब्रिटी शो बघितल्याचा आपल्याला नक्की भास होईल, कारण सेलिब्रिटी जज आहेतच, काही अजून सेलिब्रिटीज येणार आहेत। सो फायनलची मजा माझ्या स्वतःच्या अंगावरती काटा येतो, इतकी फायनलची मजा असेल आणि 101 कंटेस्टंट आपल्याला त्यामध्ये परफॉर्मन्स करताना दिसतील। बरं, फायनल स्पर्धा आपली कुठे होणार आहे नेमकी? फायनल स्पर्धा कुडाळमध्ये होणार आहे, आपल्या कुडाळच्या एका मोठ्या मैदानावरही होणार आहे, त्यामुळे आणि सगळ्यांसाठी फ्री एंट्री आहे। सगळ्यांनी यावं, ही स्पर्धा बघावी, एन्जॉय करावं, हे आपल्या जिल्हावासियांनी आणि संपूर्ण भारतातील जेवढे कंटेस्टंट आहेत त्या ठिकाणची लोक आहेत त्यांनाही अशी विनंती करतो की आपण सगळ्यांनी नक्की या। सर, अगदी शेवटचा प्रश्न आहे, स्पर्धकांना नेमकं काय आव्हान? स्पर्धकांना सांगेन की कोण विनर होणार आहे यापेक्षा एक मोठे परीक्षक आपल्यासमोर आहेत। आशिष पाटील सर फिनालेला, सेमीफायनलला सुद्धा एक मोठे परीक्षक आहेत, तर यांच्यासमोर परफॉर्मन्स करायला मिळतो आहे, एक नवीन अनुभव मिळतो आहे की नंबर बाजूला राहिलं पण या लोकांसमोर जे इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे त्यांच्या नजरेत तुम्ही पडताय, ही खूप मोठी गोष्ट आहे। सो मला असं वाटतं त्याची संधी तुम्हाला मिळते, त्याचा लाभ घ्या आणि नक्कीच कोणाचं तरी, जसं दीक्षा मोठ्या ठिकाणी काम करते, सो तुम्हालाही तशीच एक मोठी संधी कधीतरी मिळेल, याची नक्कीच अपेक्षा ठेवायला हरकत नाही। धन्यवाद सर, आपला वेळ आम्हाला दिल्यासाठी। तर या ठिकाणी डान्सिंग सुपरस्टार 2026 ह्या सगळ्यात मोठ्या डान्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। सगळ्या स्पर्धकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन जे आहे ते चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे संचालक रवी कुडाळकर यांनी केलं आहे। चिन्मय घुगळे, सिंधू दर्पण, कुडाळ।